पाणी देतात, तुम्हाला जेवण फुकट आहे, सगळं काही फुकट आहे, पण एकही टेबल दिसणार नाही तिथं की तुम्ही एवढ्याची पावती फाडा किंवा एवढे पैसे द्या देणगीला, काहीही नाही अजिबात. जर तुम्हाला माझं खोटं वाटत असेल, मी देवाच्या समोर थांबलो, माझ्या बरोबर 10 जण या, तुम्हाला मी सर्व फिरून आणतो. त्यांची संस्कृती कशी आहे बघा. त्यांनी कुठल्याही मंदिर मध्ये जाऊ देत, त्यांचे जे हे आहे ते आम्ही बांधूनच त्या मंदिर मध्ये आतमध्ये जायचं, तसं जायचं नाही. आपली संस्कृतीमध्ये काय आहे, आता एकच शेतकऱ्याने आमच्या इथं टोपी घातलेली आहे, शेतकऱ्यांची ही टोपी घातल्याशिवाय आपण मंदिर मध्ये जायचं नाही. पण आजकाल कोणी पाळते नाही, पाळते. शेतकरी म्हणजे त्याच्या खांद्यावर ते टावेल पाहिजे, आजकाल पाळते नाही पाळते. मग हे फक्त आपण काय करतोय, चाललंय दाखवण्यासाठी, फक्त एक दिखावा करतोय येणाऱ्या मुलांना पण तेच, आणि त्यांना शेवटी काय करतोय, फिरून फिरून त्यांना राजकारण. फक्त कोण पण येऊ दे, एकटा नेता लगेच बाळून जात आहे, कुठला पण नेता. कित्येक नेते येतात आणि इथे शेतकऱ्यांचे नुकसान झाली म्हणून बघायला येतात, आणि खानापूर मध्ये येऊन ते ब्रिज आहे तेवढंच एक बघून जातात. तुमची हे गावाकडे नाही, बघणारा माणूस असेल तर प्रत्येक गावात जायला पाहिजे, प्रत्येक गावाची काय प्रॉब्लेम आहे. मी काय म्हणतोय की एखादा आमदार निवडून आला, समजा या एखादा खासदार निवडून आला, एक रस्ता केला म्हणजे नाही बदलत. बदलायचंच असेल तर स्वतःच्या गावाला बदला. गावामध्ये 2 पक्ष 3 पक्ष हे न करता एक पक्ष करा, एक पक्षात जावा, कुठलंही काम होऊ दे, एकत्र या, एकीने वागा, एक तुमचं सर्व काय संपून तुम्ही हे करा. मी माझ्यासारखे 56 येतील, मला म्हणा जेव्हा गावाची एक येते तेव्हा गोविंद पाटील तू गाव सोडून तिथं बाहेर थांब, आणि जेव्हा तुम्हाला बोलवेल तेव्हा येते. गावाला तोडफोड करू नका, कारण की आज बरेच खानापूर मध्ये अशी गाव आहे की कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहेत. राजकारण राजकीय नेते नसतील तर पोलीस स्टेशनला माणसं दिसणार नाही, राजकीय नेते नसतील तर कोर्ट मध्ये माणसं दिसणार नाही, राजकीय नेते नसतील तर तुमच्या तहसीलदार ऑफिस मध्ये वगैरे कुठेही माणसं दिसणार नाही. आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही सारखं पैशाशिवाय कामं करत नाही. माझ्याकडे बरेच येतात की शेतांची कामं बिमं म्हणून, त्यांना विचारत आता की शेतांच्या कामांसाठी किती किती पैसे मागितलेत आणि किती लोकांनी पैसे देऊन बसले. मी का म्हणतोय की शेतकऱ्यालाच येऊन का सांगतोय, मी एकही कुठल्या पुढाऱ्याला जाऊन पकडलो नाही की कुठल्या गावच्या पुढाऱ्याला. मला वाटतंय की त्यांच्याशी जाऊन दोस्ती करायची म्हणजे पूर्ण गाव हातात येईल, पण मला डायरेक्ट तुमच्याशी येऊन संपर्क करायचं का, तर ह्याच्यासाठी सांगालोय की मी मला माझा जीव गेला तरी चालेल, पण मी शेतकऱ्याच्या पोटात जन्माला आलोय तर मी शेतकऱ्यांसाठीच लढणार आणि त्यांना जागे करणार. म्हणजे आज तुम्ही जर समजा तुम्ही जर एखादा कोणतरी आमदार वगैरे आला तर त्याला असं इकडं खाली बसवाल का तुम्ही, नाही बसवणार ना, त्याला चेअर वगैरे घालून बसवताय ना, पण तुम्ही खाली बसलाय ना, निवडून देऊन तुम्ही खाली बसलाय ना, तुमची सगळ्यात मोठी आहे, त्यांची काहीही चूक नाहीये, सगळी चूक तुमची आहे. कारण की तुम्हाला काही हे माहिती नाही आहे. एखाद्या मंदिरचा कळस जरी उद्घाटन राहिला तर नेत्याला बोलून करताय, मग त्या मंदिरची आम्हाला खरी वास्तुस्थिती काय समजणार आहे, मला कोण आम्हाला सांगणार की त्या मंदिरच्या बद्दल, पुढच्या पिढीला काय समजणार की आम्ही बाबा कोणता प्रोग्राम करतो. तर परवा दिवशीच ते मी सांगितलं अमृतसरचं, तिथे गेल्यानंतर लाईन न जायचं, त्या लाईन मध्ये गेल्यानंतर हे नाही की आमच्या या भागामध्ये काय करतात, आमच्या तालुक्यामध्ये फोन पण आला ना तर